गणित दिलंय बघा. 2026-27 अर्थसंकल्पानुसार 2.5 ते 5 लाखाच्या उत्पन्नावर 5% आयकर घेण्यात येईल. जर एका व्यक्तीचे उत्पन्न 2 लाख रुपये असून त्याच्या उत्पन्नात 40% वाढ झाली तर त्याला किती आयकर भरावा लागेल? तर सर्वप्रथम आपण एकूण एक संकल्पना ह्याचे डिकोड करूया, जेणेकरून तुम्हाला पुढे अशा प्रकारचं गणित आलं तर टेन्शन राहणार नाही. सर्वप्रथम समजून घ्या की 2026-27 या अर्थसंकल्पानुसार, म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर हे बजेट, तुमचं बजेट सेशन होतं. त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असते आयकर. आयकर ज्याला इंग्लिशमध्ये इन्कम टॅक्स असे म्हणतात. इन्कम टॅक्स, ठीक आहे. मग हा इन्कम टॅक्स कशावरती लागतो? इन्कम म्हणजेच आय असतं तुमचं. आय म्हणजे काय? तर मराठीत, शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर तुमचं उत्पन्न. पण हा इन्कम टॅक्स नेहमी लक्षात ठेवा, हे तुमच्या वार्षिक उत्पन्नेवरती गणना केली जाते. म्हणजे तुम्हाला एका वर्षामध्ये किती उत्पन्न होतं त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागत असतो. समजा तुमचं उत्पन्न आता इथे काय म्हटलेलं आहे, 2.5 ते 5 लाखापर्यंत. त्याचे वेगवेगळे स्लॅब्स असतात. समजा इथे दिले त्यांनी 2.5 ते 5 लाख. आता तुम्हाला पुढची माहिती नाही दिलेली, त्याच्यामुळे तिथे डोकं नाही लावायचं, पण तरी पण मी एक तुम्हाला संकल्पना देऊ शकतो. इथं दिलेलं आहे 5% दर, ठीक आहे. मग 5 ते 7.5 किंवा 10 लाख असं काहीतरी म्हणतील. तिथे 10% दर, 10 ते 15 किंवा 20 पर्यंत म्हणतील तुम्हाला, तिथे 20% आहे आणि त्याच्यावरती सरसकट 20% किंवा 30% करतील, ठीक आहे. हे अशा स्लॅब असतात इन्कम टॅक्समध्ये. मग आता ह्याचा अर्थ काय आहे त्याच्या आधी बघा, टॅक्स कसा पाडतात त्याच्यावरती, कसा कॅल्क्युलेट होतो ते बघूया. समजा इथे म्हटलं की त्यांनी तुम्हाला 2.5 लाखापर्यंत उत्पन्नावरती टॅक्स नाही आहे, 2.5 ते 5 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की जर तुमचं उत्पन्न ह्या 2.5 लाखापेक्षा कमी असेल, 1 रुपयाने किंवा 2.5 लाख जरी असेल, तरी तुम्हाला 0 टॅक्स लागतो. किती टॅक्स लागतो? 0 रुपये टॅक्स लागतो. म्हणजे वर्षभरात तुमचं उत्पन्न झालं 2.5 लाख. समजा तुम्ही महिन्याला 20,000 रुपये इन्कम आहे, तुमचं फिक्स आहे सॅलरी, आणि तुम्ही 12 महिने काम केला तर तुमचं उत्पन्न किती होतं? तुम्ही म्हणा 12 दूनी 24, म्हणजे 2,40,000. मग तुम्हाला आता 2.5 लाखापेक्षा कितीने कमी आहे? 10,000. 2.5 लाखापेक्षा कमी दिसलं, मग भले ते 90,000 असो, 2,49,000 रुपये असो, तुम्हाला 1 रुपयासुद्धा टॅक्स नाही देणार. म्हणजे तुम्हाला 0 रुपये कर भरावा लागतो सरकारला. पण ह्याच्याच उलट बघा, ह्याच्याच उलट तुमची जर रेंज ह्या 2.5 ते 5 लाखापर्यंत गेली, 2.5 ते 5 लाखापर्यंत काही पण अमाऊंट असू द्या. मी म्हटलं की माझं उत्पन्न झालं 2,51,000 रुपये. आता माझं उत्पन्न वाढलं कितीने बघायला गेलं तर 1,000 रुपयाने वाढलं. वर्षभरात 1,000 रुपयाने माझं उत्पन्न वाढलं. याच्यापेक्षा टॅक्स स्लॅबमध्ये गेलं आहे ह्या रेंजमध्ये. मग आता मला ह्या पूर्ण 2.5 लाखावरती टॅक्स नाही द्यायचा आहे, मला हे वाढलेल्या उत्पन्नावरती टॅक्स द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे ह्याचे 5%. याचे 5% किती येणार आहे? 1,000चे 5%, टक्केवारी म्हटलं की आपण भागीला 100 करतो. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, तर मला प्रत्येक 1,000 रुपयामागे 50 रुपये टॅक्स द्यावा लागतो सरकारला, या रेंजमध्ये असेल तर, ठीक आहे. हे एक बेसिक हे झालं. जर समजा दुसरं एखादी फिगर घेऊया. समजा माझं उत्पन्न झालं 2,60,000 रुपये, ठीक आहे. किती झाले? 2,60,000 रुपये. आता माझं उत्पन्न वाढलं आहे 10,000ने. म्हणजे माझं उत्पन्न पाहिजे होते 2.5 लाखापर्यंत, पण ते 10,000ने वाढलं. मग ह्याचे तुम्हाला 5% सरकारकडे जमा करावं लागतं टॅक्स म्हणून. मग 10,000चे 5% टक्केवारी आलं तर भागीला 100 करतो. चाचा, चाची, चाचे कोणी आलं तर गुणीला करतो आपण. मग ते किती येणार आहे? 100 रुपये, ठीक आहे. 100 रुपये, सॉरी 500 रुपये. किती ना, 5 गुणीला 100, 500 रुपये तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो, ठीक आहे. मग तसंच आता बघा गणितामध्ये काय दिलेलं आहे. आता गणिताकडे जाऊया. एका व्यक्तीचे उत्पन्न 2 लाख रुपये असून त्याच्या उत्पन्नात 40% वाढ झाली. म्हणजे आता 2 लाख रुपये होते, पण त्याला टॅक्स लागणार होता का? तर तुम्ही काय म्हणाल की त्याला 1 रुपयासुद्धा टॅक्स लागणार नाही. 1 रुपयासुद्धा टॅक्स लागणार नाही. पण त्याचं उत्पन्न किती झालं? 40%नी वाढलं. 40% म्हटल्यानंतर आपण जसं करतो, तुम्ही ज्या गोष्टी शिकलाय तर रट्टा मारल्यात आजपर्यंत लहानपणापासून, ते बघा कसं आहे ते. ह्याचे 40% म्हणजेच 140 भागीला तुम्ही काय करणार आहात? 100 करणार आहात. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. त्याच्यानंतर 14 दुनी 28, म्हणजे 2,80,000 रुपये एवढं काय असणार आहे? तुमचं उत्पन्न होणार आहे त्याचं, ठीक आहे. 40%ने वाढल्यानंतर ते उत्पन्न होणार आहे 2,80,000 रुपये. मग पहिले त्याचं उत्पन्न 2.5 लाख रुपये होतं. पहिले त्याचं उत्पन्न 2.5 लाख रुपये होतं आणि त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे 2,80,000,
ठीक आहे. मग आता ह्याला वाढलेल्या उत्पन्नावरती काय लागणार आहे? टॅक्स लागणार आहे. एकूण उत्पन्न वाढलं किती? तर त्याचं उत्पन्न वाढलं 30,000 रुपयाने. 30,000चे 5% 30,000चे 5% 30,000चे 5% म्हणजे काय होणार आहे? तर भागीला 100. मग हे 2 शून्य घडले, हे 2 शून्य घडले. 5 त्रिक 15 म्हणजे किती येणार आहे? 1,500 रुपये एवढा त्याला टॅक्स लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास प्रश्न पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. हे आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.